नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। हा खरं आहे, कारण की जर तुम्ही ई-KYC केली नाही तर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। तुमचे 1,500 रुपये येणार नाहीत। शासनाचा निर्णय जाहीर झालेला आहे। तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला त्याच्या वरच्या भागावर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा फॉर्म दिसेल। हा फॉर्म आता ओपन होत नसला तरी काही दिवसांनी ओपन होणार आहे। ई-KYC का करायचे आहे तर याचे उत्तर आहे, अनेक अपात्र महिलांनी फॉर्म भरलेले आहे व शासनाचे 1,500 रुपये घेत आहेत। तर पात्रतासाठी आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे। 2. किमान वय 21 वर्ष ते 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत। 3. राज्यातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। लाभार्थीचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असावे। तसेच लाभार्थीच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। या योजनेसाठी अपात्र कोण आहे तर 1. ज्याचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे असे। 2. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे। 3. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य गव्हर्नमेंट नोकरीला आहे। 4. लाभार्थी महिला शासनाच्या इतर कुठल्याही योजना घेत असेल तर ते अपात्र आहेत। 5. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आमदार किंवा खासदार आहे। 6. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे। 7. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर आहे असे सदस्य। तर ई-KYC करायची लिंक 4 ते 5 दिवसात ओपन होणार आहे। त्याबद्दल सविस्तर असा व्हिडिओ मी बनवणार आहे, तर तुम्ही त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवर येण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। जय महाराष्ट्र।